हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा सर्वजण, आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सगळ्यांना माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, इथे मी वांगे घेतलेले आहेत, असे साफ करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही इथे मी याचे काटे आल्यासारखे असतात ते आणि सगळं साफ करून घ्यायचे आहेत. नंतर मी कढाईमध्ये पाणी गरम करून उकळायला ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला हे वांगे टाकून द्यायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने हे वांगे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत. जास्त पण शिजू द्यायचे नाही, हलके शिजवून घ्यायचे आहेत. आपण नंतर बघूया, तुम्हाला सांगते मी कशी शिजवायचे ते. तर अशा पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही मीठ उकळी आल्याच्या नंतरच वांगे टाकलेले आहेत, कारण की शिजायला जास्त वेळ लागणार नाही. छान मिक्स करून ठेवायचे आहेत, म्हणजे की ते सगळीकडून शिजल्या जातील. म्हणजे थोड्या वेळाने त्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे की सगळ्या बाजूने ते शिजले पाहिजेत. तर अशा पद्धतीने मी साफ पण करून घेतलेले आहे, धुवून पण घेतलेले. तर बघू शकता तुम्ही इथे. तर चाकूने आपण बघूया शिजले का ते. तर बघू शकता इथे आपले वांगे छान शिजलेले आहेत. बघा, पाणी पण किती कमी झालेलं आहे आणि वांगे पण छान शिजलेले आहेत. आतपर्यंत चाकू घुसला ना तर समजून जायचं की चाकू शिजलेले आहेत आपली वांगे. तर अशा पद्धतीने इथे वांगे काढून घेतले मी, असे 4 काप करून घेतलेले. आणि बघायचे आतमध्ये कीड का लागली नाही का. तर बघू शकता काय आपण तसेच वांगे टाकलेले आहेत ना शिजवायला, त्यानंतर त्यामध्ये कीड लागू शकते, आळ्या पण असू शकतात. त्यामुळे सगळे बघायचे आहेत वांगे साफ. तर बघू शकता इथे सगळे इथे छान वांगे आहेत. मी अगोदर बघितलेले आहेत, पण ते एक माझं वांग किडेला निघालेलं आहे, त्यामध्ये कीड लागलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर असं होतं, त्यामुळे आपण हे नक्की काप करून छान असे 4 भाग करून बघायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही. आता आपले एक वांग कमी झालेले आहे, 5च वांगे राहिले. तर आता त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. मी ते 1 गड्डा लसूण घेतलेला आहे, बघू शकता. आणि कोथिंबीर पण घ्यायची आहे, आणि मीठ घालायचं आहे आणि कुटून घ्यायचं आहे आपल्याला हे उकळीमध्ये. मी यामध्ये दुसरं काहीही घालणार नाही, एकदम सिंपल पद्धतीने, पण खूप टेस्टी लागते. नक्की बनवून बघा तुम्ही. तर हे बघा, इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि आता मी कुटून घेणार आहे. नंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकावं लागेल, कारण आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे. तर बघू शकता इथे मी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती, तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये तेल पण छान टाकायचं आहे. इथे मी एक मापाने थोडंसं वरती टाकलेलं आहे तेल. तर अशा पद्धतीने तेल छान गरम होऊ द्यायचं. मग त्यामध्ये राई जिरे घालायचे आहेत. राई जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण हे मिरची लसूण कोथिंबीरचा वाटण करून घातलेलं आहे ते घालणार आहोत. बाकी काही घातलेलं नाही मी, कोणते पण मसाले घातलेले नाही. तर बिना मसाल्याची पण इतकी मस्त टेस्टी लागते. असं वांग तुम्ही नक्की करून बघा एकदा. तर बघू शकता इथे मिरची आणि त्याचा पेस्ट घातलेला आहे मी वाटण. तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिरची लसूण पण छान असा तेलामध्ये भाजू द्यायचा आहे, नंतरच खूप छान टेस्ट येते. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. असंच वांग्याचं भरीत पण बनवू शकतो आपण. वांग्याला ना असंच कुटून उकळीमध्ये कुटायचं, थोडं हलका हाताने, आणि यामध्ये टाकून द्यायचं, आणि झालं मग वांग्याचं भरीत. हे पण तशाच पद्धतीने आहे, पण असं सेफ वांगा असलं ना तर खायला सगळ्यांना देता येतं आणि चांगलं पण वाटतं त्यामुळे. तर बघा, यामध्ये मी हळदी पावडर टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण की आपण अगोदर पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे. तर बघू शकता इथे छान असं भाजले. आता यामध्ये एक एक करून मी इथे वांगे घालत आहे. ते बघू शकता.
आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे लवकर मिक्स होत नाहीत, मसाला आतमध्ये जायला टाईम लागतो. त्यामुळे आपल्याला ना असं छान असं मिक्स करत राहायचं. नंतर वांगे तुटले तर तुटू द्यायचे, कारण की आपल्याला हे खायचंच आहे ना, त्यामुळे. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी मसाला आतमध्ये जायसाठी असं करते. आणि नंतर सगळं मिक्स झाल्यानंतर आपण थोडंसं मी वाटलं होतं ना उकळीमध्ये, त्याच उकळीत थोडंसं घेऊन त्याचंच पाणी थोडंसं घालते यामध्ये, कारण की आपला मसाला सगळा आतपर्यंत वांग्याच्या जाईल. तर मसाले म्हणजे काय, हेच आपलं चटणी मिरच्या लसूण हे सगळं वाटलेलं. तर बघू शकता इथे तुम्ही छान मिक्स झालेलं आहे. किती मस्त दिसत आहे बघू शकता तुम्ही. असं पण खायला खूप मस्त लागतं, पण आपला मसाला ना थोडंसं तरी वांग्याच्या मध्ये जायला हवं. त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. पाणी घातल्याच्या नंतर काय होईल ना बघा, मीठ पण घातलं मी अगोदर सांगितलं होतं, पण तेव्हा मीठ घातलंच नव्हतं, सॉरी. आता मीठ घातलेलं आहे मी, आणि कुटताना मीठ घातलं होतं. हे बघा इतकंच पाणी घातलेलं आहे मी यामध्ये. आता इतक्या पाण्यामध्ये असं आपला मसाला पण छान वांग्याला लागेल, आणि वांगं पण छानपैकी असं राहिलं तरी शिजून जाईल. तर हे मस्त लागतं तोंडी लावण्यासाठी. डाळ भात बनवला, डाळ चपाती बनवली तर त्यासाठी तोंडी लावण्यासाठी हे खूप मस्त आहे. आणि डब्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता, एकदम सुक्की भाजी आहे ना, त्यामुळे. तर एक वांगं दिलं तरी सगळ्यांचं म्हणजे तोंडी लावण्यासाठी मस्त होतं. तर अशा पद्धतीने आमच्या घरात तर सगळ्यांना आवडतं. तुम्हाला आवडतं का नाही माहीत नाही, पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. तुम्ही तर म्हणसाल काय घातलंच नाही ताईने यामध्ये मसाले कशी टेस्ट पण ही लसूण मिरची आणि कोथिंबीरची खूप छान टेस्ट येते, खूप छान चव येते. बघू शकता आपलं सगळं पाणी आता आटून गेलेलं आहे, सगळं पाणी संपलेलं आहे. आता तेल सुटलेलं आहे छानपैकी असं वांग्याला. बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे. तर आता आपली वांगी तयारच झालेली आहेत. तर बघू शकता तुम्ही वांगी आता छानपैकी तेल सोडलेलं आहे. आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही आपली मसाला वांगी किती मस्त तयार झालेली आहे. कोथिंबीर घातलेली आहे वरतून, किती मस्त अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही. तर कुणाकुणाला ही रेसिपी आवडली नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा. तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली की रेसिपी. तर बघू शकता इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी, आणि किती मस्त अशी दिसत आहे बघा आपली वांग्याची भाजी, वांगा मसाला काय पण म्हणू शकता तुम्ही याला. तर अशा पद्धतीने ना आपल्याला झालेली आहे तयार आपली वांग्याची फ्राय वांगं पण म्हणू शकता तुम्ही. एकदम सिंपल पद्धत आहे, झटपट पद्धतीने बनवू शकतो आपण, फटाफट बनवू शकतो. तर नक्की बघा आणि आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता तर आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. मी गॅस पण बंद केलेला आहे. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा. आणि काय मिस्टेक झाली तर काय चुकलं ते पण सांगत जा. मी पण नवीन आहे, तर माहिती नसतं तेवढं काय आपल्याला, तर त्याच्यामुळं काय चुकलं तर सॉरी. तर चला आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग थँक्यू, बाय बाय.